कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातील लोणेरे माणगाव येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजवर 22 वर्षीय तरुणी पल्लवी प्रवीण मोरे हिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार वय 38 याला पोलिसांनी ठाण्यातून ताब्यात घेतलंय. या सराईत गुन्हेगाराला न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून रायगड पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. आरोपीच्या तपासासाठी तब्बल 4 पथकं कार्यान्वित करण्यात आली होती. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड पोलिसांनी आरोपीला ठाणे शहरामधून जेरबंद केलंय. आरोपीवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीला न्यायालयानं 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये पल्लवी मोरे वय 22 राहणार वडगाव हिचा मृतदेह मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या ओमकार रेसिडेन्सी या लॉजमध्ये आढळला होता. प्राथमिक तपासात आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार वय 38 राहणार लांजा जिल्हा रत्नागिरी यानं तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केल्याचं समोर आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं तरुणीचे हातपाय बांधून कोयत्यानं वार करत तिची हत्या केली होती. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूपूर्वी तरुणीला अमानुष शारीरिक छळ सहन करावा लागल्याचं स्पष्ट झालंय. सोबतच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील गंभीर गुन्ह्यामध्ये त्यानं शिक्षा भोगलेली आहे. दरम्यान रायगड पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती काय दिली आहे ती पाहूयात. सर, काय नेमकं लोणेरेचं हत्याकांड प्रकरण आहे, कसा तपास आहे, आरोपीच्या बाबत काय आता स्थिती आहे सर? लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्गुण हत्या केली गेलेली होती. त्या हत्येचा आरोपी अनीस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं. आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत. सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे. थँक्यू. तपास पथकं साधारणतः किती मार्गावरती होती आणि कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी रायगडच्या पोलिसांनी त्याला जेरबंद केलं? 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती. त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेलं आहे. सर, आरोपीच्या आणि पीडितेची नेमकी ओळख कशा पद्धतीने होती? मला आरोपीला इंट्रोगेट करू द्या. राईट, तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला. आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे. सर, मर्डर केस को लेकर आज प्रेस है, क्या बताएंगे किस प्रकार मर्डर का मामला जो है सामने आया था, किस प्रकार उसका तपास? मर्डर आणि रेपचा असे गुन्हा दाखल झालेला आहे. ब्रुटल मर्डर असल्यामुळे तपास पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये एकूण 7 दिवसाची कस्टडी इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून मागण्यात आली होती. त्यापैकी मेहरबान कोर्टाने जी काय कारण PCR रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली होती त्यापैकी 5 कारणं ग्राह्य धरली आणि एकूण 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढील तपास करण्याकरता. आरोपीचं नाव आहे अनीस मोहम्मद खान मालदार. ताब्यात कुठून घेतलेलं? ताब्यात कुठून घेतलं? त्या संदर्भामध्ये गोरेगाव पोलीस स्टेशनला खून, बलात्कार आणि ती नंतर आयडेंटिटी तिची रिव्हील झालेली होती की ती दलित समाजाची आहे म्हणून ॲट्रॉसिटीज ॲक्टच्या
विविध कलमांअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याच्या मध्ये ज्याचा सहभाग होता असा तो आरोपी ज्यानं खून केलेला आहे अशी प्रायमरी आपल्याकडे पुरावे आहेत. तो अनीस मालदार हा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल अटक करण्यात आलेला आहे. आज त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं. माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. सध्या सर्व तपास हा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे. आरोपीला इंट्रोगेट करणं गरजेचं आहे. आरोपीचे इंट्रोगेशन्स झाल्यानंतर आणि त्या संदर्भाने पुरावे प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्यातली पुढची प्रगती नक्की देता येईल. आरोपी रात्री अटक केलेला आहे, आता कोर्टासमोर हजर केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचे इंट्रोगेशन्स फारसे होऊ शकलेले नाही आहेत. म्हणून प्राथमिक स्वरूपात असलेला तपास आणि त्याला न्यायालयानं 30/4पर्यंतची दिलेली पोलीस कस्टडी एवढ्यावरतीच मी माझं ब्रीफ आटोपतो आहे. नो क्रॉस क्वेश्चनिंग्स प्लीज. थँक्यू.